नमस्कार, शुभ सकाळ आणि शुभ दीपावली. आज ही आगळी वेगळी दीपावली आपण श्री भगवती क्लासेसच्या अंतर्गत ध्यान आणि ज्ञान या दोन्हीचा संगम करून पुढे करत आहोत. आजचा आपला दिवस आहे नरक चतुर्दशी. हा ह्या दिवाळीचा सगळ्यात मोठा दिवस. जसे लक्ष्मीपूजन महत्वाचे, तसेच हा सुद्धा दिवस आपल्या सर्व स्त्रियांच्या आयुष्यातील फार मोठा दिवस आहे. कारण आज नरकातून 16,000 म्हणजे 16 सहस्त्र नारींना श्रीकृष्णाने मुक्त केले होते. त्यासाठीच हा दिवस फार मोठा आपल्या पूर्ण शास्त्रात मानला जातो. संत परंपरेत सुद्धा याचं वर्णन फार थोर केलेलं आहे. त्यामुळेच नरक चतुर्दशी हा स्त्रियांच्या मुक्तीचा दिवस आहे. आणि त्या सुद्धा एक दोन नाही, तर 16 सहस्त्र नारी. नरक म्हणजे काय, याचं थोडंसं आपल्याला एक भीतीदायक वर्णन आपल्या मनामध्ये असतं. हा शब्दाची उत्पत्ती कुठून झाली असेल, तर की ज्या नरकामध्ये जाऊन म्हणजे आपण केलेल्या आयुष्यातल्या ज्या चुका आहेत, त्या जर चांगलं आपण वागलं नाही तर आपल्याला नरक प्राप्त होतो असं म्हणतात. म्हणजेच तिथे आपल्या जीवाला, आत्म्याला यातना दिल्या जातात आणि त्याचं वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन हे केलेलं आहे. पण नरक हे नाव कशावरनं पडलं, तर एक असुर होता आणि त्यांनी या 16 सहस्त्र नारींवर केलेल्या यातना, त्यांच्यावर केलेले अत्याचार ह्याच्यामुळेच त्याला हे नरकासूर हे नाव पडलेलं आहे. कारण तो असुर आहे. असुर वृत्ती ही माणसाच्या आतमध्येच असते. म्हणूनच तर तीच नष्ट करण्याचा आपण आता प्रयत्न करत आहोत. आपण देवी ध्यानात सुद्धा हे पाहिलेलं आहे, की आपल्यातील सर्व विकारांचा आपण नाश करतो. कारण आता बाह्य जगात असुर कोणीच नाही. माणसाच्या शरीरातच ते सर्व प्रकारचे असुर आहेत आणि आपलं देवी तत्व जागृत करून आपण त्या असुरांचा त्यावेळी सुद्धा नाश केलेला होता. आपण एकेका आपल्या विकारांवर प्रयत्नपूर्वक कंट्रोल आणत होतो, म्हणजे काबू करत होतो. आपण आपले इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न करत होतो आणि अजूनही करतोय. आणि अशात येते ती ही नरक चतुर्दशीची दिवाळी. इथे आपण आपल्या शरीरातील 16,000 नाड्यांवर काम करणार आहोत. कारण या कुठेही 16 सहस्त्र नाऱ्या या बाहेर नाहीयेत. या स्त्रिया बाहेर नाहीयेत. सध्याच्या काळात या सर्व स्त्रिया आपल्या सगळ्यांच्या शरीरातच वाहत आहेत. हे एक प्रकारचे सूर पण आहेत आणि असुर पण आहेत. त्यामुळे आपण आज ह्या नरकासुरावर काम करणार आहोत आणि या स्त्रियांवर काम करणार आहोत, जे आपल्या वाहिन्या, आपल्या रक्तवाहिन्या, आपल्या नाड्या सुरळीत वाहू देत नाहीयेत. आपलं शरीर हे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह यांच्या ताब्यात आहे. आणि हा नरकासूर जो आहे ना, तो आपल्या शरीरातील 16 सहस्त्र नाड्या ज्या आहेत, त्यांना संपूर्णपणे व्यवस्थित त्यांचे काम करू देत नाहीयेत. आणि मग आपल्या शरीरात रोगाचा प्रादुर्भाव होतो. आपण संतापी बनतो. आपले जे हे षड्रिपू आहेत, ते आपल्या शरीरालाच घातक आहेत. आणि आज आपण या ध्यानाद्वारे त्यांनाच नष्ट करणार आहोत. खऱ्या अर्थाने हा नरकासूर आपल्या आयुष्यातला, आपल्या शरीरासोबत असलेला, आपल्या मनात असलेला आपण त्याचा नायनाट करणार आहोत. आणि त्यासाठी योग मुद्रेतल्या श्रीकृष्णाचे ध्यान करणार आहोत. त्यामुळे आज तुम्ही सगळ्यांनी योग मुद्रेत बसा. कारण योग मुद्रा हीच आपल्याला आपलं जीवन सुखकर करण्यासाठी, निरामय करण्यासाठी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. चला तर मग या नरक चतुर्दशीच्या कथेसोबत
आपण आपल्यातले षड्रिपू नष्ट करायचं काम करूया आणि या देहाला नरकासुरापासून मुक्त करूया. हीच आपली आगळी वेगळी दिवाळी ठरणार आहे, यात शंकाच नाहीये. जिथे बसलेले असाल तिथे सुखासनात पद्मासनात बसा. खुर्चीवर बसला असाल तर आरामशीर बसा, पण पाय मात्र क्रॉस करा. त्यानंतर हात आज मात्र योग मुद्रेत आणा. योग मुद्रा तुम्हाला माहितीये, ही ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा हिला म्हटलं जातं. ही कारण आज योगेश्वर कृष्णाचे आपण पूर्णपणे स्मरण करणार आहोत. आपल्या शरीरातील श्रीकृष्णाला जागवणार आहोत. त्यामुळे या मुद्रेतच आज बसा आणि वर भूमीकडे, आकाशाकडे म्हणजे आपले वरती हात असू द्या असे. डोळे बंद करा आणि शांतपणे परत श्वासावर लक्ष केंद्रित देऊन करा. श्वास पोटामधून घ्या, आतमध्ये पोटापर्यंत जाऊ द्या आणि बाहेर सोडताना तो पोटातूनच सोडा. श्वास 3दा घ्या, डोळे बंद करा आणि चला तर मग एका आगळ्या वेगळ्या ध्यानाला आपण सुरुवात करत आहोत. 3दा श्वास आत बाहेर, श्वास आत बाहेर. श्वासावर लक्ष केंद्रित करा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. या मंत्रानेच तुमच्या लक्षात आलं असेल, तुमच्या डोळ्यासमोर योगेश्वर श्रीकृष्णाची गोंडस रूप आलेलं असेल. हा योगेश्वर श्रीकृष्ण जो आहे तो आपण त्याच्या लहानपणापासून त्याच्या कर्मापर्यंत पाहिलेला आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला आपल्या डोळ्यासमोर त्याचं फक्त युद्धातलंच रूप दिसतं की तो अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत आहे. पण तुमच्या लक्षात आलंय का की याचं प्रतीक म्हणजे काय आहे, की तो आपल्या जीवनाचंही सारथ्य करत आहे. आपण अर्जुनासारखंच त्या रथामध्ये, जीवनरूपी रथामध्ये मागे बसलेलो आहोत. पण आपले संपूर्ण दोर, आपले पाश हे श्रीकृष्णाच्या हातात आहेत. असा हा श्रीकृष्ण जेव्हा 16 सहस्त्र नारींना सोडवतो तेव्हा त्यांना किती बरे आनंद झाला असेल, याची आपण साधी कल्पनाही करू शकत नाही. पुराणातल्या कथेप्रमाणे श्रीकृष्णाने 16 सहस्त्र नारींना मुक्त केले. याच्यावर आपण मान्यता ठेवायची का नाही, काही फक्त कथा आहे असा जर विचार केला तर सध्याच्या जगात आपण फक्त हाच विचार करूया की ह्या 16 सहस्त्र नाड्या माझ्याच शरीरात आहेत आणि आज मी जो षड्रिपू माझ्या मनात लपलेला आहे, जो नरकासुर माझ्या मनात लपलेला आहे, त्याचा मी नायनाट करणार आहे. त्यासाठी मी अंतर्मुख होणार आहे. मी बाह्य जगाकडे अजिबात लक्ष देणार नाहीये, कारण आज माझ्या प्रगतीचा दिवस
उद्भवलेला आहे. मी आज माझ्या शरीरातील सर्व नाड्यांचा विचार करत आहे. त्या शुद्ध होण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर बाह्य जगाचा मी अजिबात विचार करणार नाही. मी बाह्य विचार, बाह्य आपल्याला कोणी बोलवतोय, शरीराची हालचाल ह्याकडे मी बिलकुल दुर्लक्ष करणार आहे. कारण आज श्रीकृष्णाचा वरदहस्त माझ्या डोक्यावर असणार आहे आणि तो मला माझ्यातील शत्रूंचाच नायनाट करण्यासाठी मला मदत करणार आहे, याची मला पूर्ण खात्री आहे. चला तर मग आपण आता ध्यानाला सुरुवात करूया आणि आपल्या शरीराची शुद्धी करून घेण्यासाठी हळूहळू एक पाऊल पुढे जाऊया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि श्रीकृष्णाला आपल्या हृदयात विराजमान करा आणि मंत्राचा जप सुरुवात करा. मन एकाग्र करा. कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं 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 वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी आज आपल्याला परमानन्दं मन जिंकणे कृष्णं अत्यंत अवघड आहे. वन्दे
हे तर तुमच्या पण लक्षात आलं असेल. आपण ध्यानाला बसलो तरी आपलं मन, विचार इथे तिथे पळत असतं आणि हे मन जिंकणंच अत्यंत अवघड आहे. एक वेळ हातात पारा गोळा करणं शक्य होईल, पण मन स्थिर करणं हे महाकर्म, महाकठीण काम. असे मन जिंकलेले साक्षात्कारी जे असतात, ते सर्व ठिकाणी नसतात. त्यांचा शोध घ्यावा लागतो आणि तो शोध इतरत्र नसून आपणच आपल्या स्वतःवर केलेली प्रक्रिया आहे. कारण बाहेर शोध घेतला तर भामटे सुद्धा मिळू शकतात. म्हणजे तो सुद्धा एक प्रकारचा नरकासुरच असतो. हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडा वसुदेवसुतं कमी देवकी नसते. कंसचाणूरमर्दनं मूल देवकी ताणे असेपर्यंत आई खूप जवळ घेते बघा, परमानन्दं लाड वन्दे करते. पण जगद्गुरुं मोठे होताच मात्र वसुदेवसुतं त्याला दूर देवं करते. कारण का ती कंसचाणूरमर्दनं मोठेपणाच्या मागे लागत नाही. देवकी परमानन्दं बरोबर ना? कृष्णं त्यामुळे वन्दे जेव्हा आपण जगद्गुरुं या प्रक्रियेमधून पुढे वसुदेवसुतं जातो, त्यावेळेला देवं परत आपण आपल्या त्या पहिल्या कंसचाणूरमर्दनं पायरीचा, देवकी पहिल्या स्टेजचा विचार करत नाही. परमानन्दं कृष्णं उपासना ही वन्दे या ना त्या जगद्गुरुं कारणात आपण आपली चालूच वसुदेवसुतं ठेवावी. देवं जसजसे चिंतन, मनन, कंसचाणूरमर्दनं ध्यानधारणा देवकी असा अभ्यास आपला जेव्हा वाढू लागतो, परमानन्दं तसतसे कृष्णं आपण वन्दे शांत, अविचल आणि जगद्गुरुं परिपक्व होतो. वसुदेवसुतं हे कायम देवं लक्षात ठेवावे. आपली प्रगती किती कंसचाणूरमर्दनं झाली आहे, हे देवकी आपणच आपल्या मनाला विचारायचे परमानन्दं असते आणि कृष्णं शरीराला देखील. वन्दे कारण जगद्गुरुं जेव्हा जेव्हा आपली वसुदेवसुतं ध्यानातील प्रगती पुढे देवं होत जाते, तेव्हा तेव्हा एक एक कंसचाणूरमर्दनं आपल्यातला षडरिपू देवकी गळून पडत जातो. परमानन्दं आपण कृष्णं जेव्हा वन्दे स्वतः शांत होतो ना, जगद्गुरुं तेव्हाच समजून जायचं की नाही, वसुदेवसुतं देवं आपण प्रगतीच्या मार्गावर आहोत. आपली आत्म्याची कंसचाणूरमर्दनं प्रगती सुरू आहे. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं श्वासावर लक्ष कंसचाणूरमर्दनं केंद्रित करा. देवकी आज आपण एक परमानन्दं वेगळ्या प्रकारचं ध्यान करत कृष्णं आहोत, की वन्दे जे आपल्या संपूर्ण जगद्गुरुं शरीरासाठी आहे. वसुदेवसुतं हा नरकासूर देवं बाहेर कुठेही नसून आपल्या कंसचाणूरमर्दनं शरीरातच, मनातच आहे. देवकी आणि त्यामुळे परमानन्दं हृदयरूपी कृष्णं सिंहासनावर वन्दे जेव्हा तुम्ही जगद्गुरुं श्रीकृष्ण महाराजांना विराजमान केलेलं वसुदेवसुतं आहे, तर देवं आपल्यासाठी हे अजिबात कठीण काम नसणारे, कंसचाणूरमर्दनं की आपण त्या देवकी नरकासुराचा वध करू. परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कस्तुरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे कालचक्र मौक्तिकं कालचक्र कूजले हे श्रीकृष्ण महाराजांच्याच हातात आहे. वेणुमाधवं ते कोणीच थांबवू शकत नाही. सर्वाङ्गीकरचन्दनं उन्हाळ्यानंतर कुर्वन्ती पावसाळा, कण्ठे च पावसाळ्यानंतर हिवाळा, मुक्तावली दिवसानंतर रात्र गोपस्त्री हे चक्र चालूच परिवेष्टितो असणार आहे. विजयते जन्माला आलेला हा जो आपला जीव गोपालचूडा आहे ना, तो बेसावध असतो. वसुदेवसुतं बालपण देवं संपून तारुण्य कधी प्राप्त झाले कंसचाणूरमर्दनं आणि यौवन कोमेजून देवकी आयुष्याचे परमानन्दं वार्धक्य रूपी निर्माल्य कृष्णं कधी झाले वन्दे हेच कळत नसते. जगद्गुरुं आधीच आपले आयुष्य वसुदेवसुतं जेमतेम देवं 70चे, त्यात अर्धे आयुष्य निद्रेत जाते कंसचाणूरमर्दनं आणि देवकी उरलेले बालपणाच्या खेळात परमानन्दं जाते. बरोबर कृष्णं की नाही? वन्दे आपला जीवनपट जर जगद्गुरुं आपल्या यांनी लक्षात वसुदेवसुतं घेतला तर तुमच्या देवं लक्षात येईल की आपण खरंच की जवळजवळ कंसचाणूरमर्दनं जास्तीत जास्त काळ देवकी आपण झोपेतच घालवतो परमानन्दं आणि कृष्णं अज्ञानाने वन्दे फुकट घालवतो. जगद्गुरुं आयुष्याचा सर्वात महत्वाचा काळ म्हणजे तारुण्य आहे. वसुदेवसुतं पण तो सुद्धा आपण मदन कंसचाणूरमर्दनं नावाच्या कामासुरामुळे देवकी बंधनात टाकतो. परमानन्दं वार्धक्यात मात्र कृष्णं काय होतं? वन्दे सर्व इंद्रिये शिथिल जगद्गुरुं होतात व वसुदेवसुतं परावलंबित्वाच्या देवं यातना या फार मोठ्या असतात आणि कठीण असतात. कंसचाणूरमर्दनं मनात घट्ट देवकी बसलेल्या तरुण वासना आणि परमानन्दं सुरकुतलेले शरीर कृष्णं वन्दे याच्या विरोधाने तो जगद्गुरुं जीव मात्र कासावीस होतो वसुदेवसुतं आणि सबंध देवं जन्म वाया जातो आणि अंती कंसचाणूरमर्दनं काळाच्या कराल दाढेत देवकी तो भरडला जातो. परमानन्दं बरोबर की नाही? कृष्णं कारण वन्दे आपण जगद्गुरुं तरुणपणीच ज्ञान आणि वसुदेवसुतं ध्यानाचा मार्ग देवं निवडलेलाच नसतो. आपण फक्त इंद्रिय सुखाचा विचार कंसचाणूरमर्दनं करतो आणि देवकी ही इंद्रिय सुख
मनाजोगी नाही मिळाली तर मन मात्र तुमचं त्यातच गुरफटलेलं असतं. तुमचं मन हे नामाच्या दृष्टीने, भजनाच्या दृष्टीने, साधनेच्या दृष्टीने चांगल्या मार्गावर येतच नाही. कारण तो सतत वाम मार्गाचा विचार करतो आणि मात्र आयुष्याचा हा सर्वात मोठा काळ तुम्ही वाया घालवता. त्यामुळे योग्य वेळी जेव्हा आपल्या समोर परमेश्वर हे भजनाचे, नामाचे, ध्यानाचे, ज्ञानाचे द्वार उघडतो, त्यावेळेला त्या संधीला आपण हातात घेऊन त्याच मार्गावर पुढे जायला पाहिजे. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही संसार करूच नका. कारण जीव जन्माला आलाय म्हणजे त्या एका चाकोरीबद्ध आयुष्याची त्यांनी स्वतः निवड केलेली असते. पण ते करताना सुद्धा आपण कोठून आलेलो आहोत आणि आपण उद्देश काय आणि आपण इथे फक्त काही काळ वास्तव्यास आलो आहोत, हा आपला कायमचा मुक्काम नाही, हे लक्षात ठेवून आपली आत्म्याची प्रगती आपणच केली पाहिजे. पण हे आपण जन्माला आल्यानंतर जे परमेश्वराला वचन दिलेले असते ते पूर्णपणे विसरून जातो आणि या मोहमायेच्या दुनियेत पूर्ण रममाण होतो. आणि मग म्हातारपणी मात्र आपल्याला त्याची जाणीव होते. म्हणूनच श्रीकृष्णाने सगळ्या दोऱ्या त्याच्या हातात ठेवलेल्या आहेत. तो रथाचा सारथी आहे. त्यामुळेच आपल्या सर्व 16,000 नाड्या ज्या आहेत त्या आज आपण श्रीकृष्ण ध्यानाने शुद्ध करणार आहोत. आपल्या मनातले विकार नष्ट करणार आहोत आणि यासाठीच आपण श्रीकृष्णाचा पुन्हा एकदा जप करणार आहोत. मन जे भरकटत आहे त्याला पुन्हा श्रीकृष्ण मंत्रामध्ये विलीन करणार आहोत. चला तर मग पुन्हा एकदा आपण मंत्राचा जप करूया आणि मनाला शांतता मिळवूया. या मंत्राच्या जपाने तुमच्या 16,000 नाड्या पुलकित होतील. तुम्ही त्याचा अनुभव घ्या. असं फील करा की संपूर्ण शरीरातील नाड्या या मंत्राचा जप करत आहेत. तुम्हाला ते जाणवू द्या. तुमच्या शरीरातील अणुरेणूमध्ये हा मंत्र घोष, मंत्रनाद मुरवा तुम्ही. तुम्ही असं समजा प्रत्येक हाताच्या नाडीवर, पायाच्या नाडीवर, पोटाच्या नाडीवर हा मंत्र तुम्ही म्हणत आहात. असं फील करा आणि तो मंत्र मनात म्हणा. अंतर्मुख व्हा आणि सुरुवात करा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. 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 वसुदेवसुतं देवं
कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी ईश्वरे परमानन्दं तुझ दिली कृष्णं नरकाया, वन्दे साधने करीशी का जगद्गुरुं नरकाया. वसुदेवसुतं भोगीशी निशिरिनी देवं विषयाते, मानिसी न मानी तू कंसचाणूरमर्दनं विषयाते. देवकी ह्याचा अर्थ काय बरं? परमानन्दं आज कृष्णं नरक वन्दे चतुर्दशीच्या दिवशी जगद्गुरुं ही जी नरकाया, वसुदेवसुतं बरोबर की नाही, देवं आपल्याला परमेश्वराने दिली आहे, कंसचाणूरमर्दनं तर ती देवकी बाह्य साधनांनी तू त्याचा नरक परमानन्दं करत आहेस. कृष्णं वन्दे रोज तू जगद्गुरुं नरकातले भोग भोगत आहेस, वसुदेवसुतं कारण देवं तू विषयांच्या मागे लागलेला आहेस. तर कंसचाणूरमर्दनं हे विष आहे, हे देवकी तुला का बरे समजत नाहीये? परमानन्दं खूप किती साधा, कृष्णं सरळ, सोपा वन्दे अर्थ आपल्याला जगद्गुरुं दिलेला आहे. कारण वसुदेवसुतं आपण रोजच्या देवं व्यवहारात ह्याची जाणीवच नसते कंसचाणूरमर्दनं आपल्याला, की आपण देवकी विषसमान असलेल्या विषयांमध्ये परमानन्दं आपण आपला कृष्णं जीव, वन्दे आपला वेळ वाया घालवतो आहे. जगद्गुरुं आहार, वसुदेवसुतं देवं निद्रा, भय आणि मैथुन या सर्व कंसचाणूरमर्दनं पशूंमध्ये प्रभावी देवकी असलेल्या धर्माप्रमाणेच जर आपण परमानन्दं वागू लागलो, कृष्णं तर वन्दे पशूंमध्ये आणि माझ्यामध्ये काय जगद्गुरुं तो फरक? पशूंच्या वसुदेवसुतं पाठीचा कणा देवं जमिनीला समांतर असतो, तर उच्च अशा कंसचाणूरमर्दनं आपल्या मानवजातीचा पाठीचा देवकी कणा जमिनीला परमानन्दं काटकोनात असतो. कृष्णं मानव झोपतो वन्दे तेव्हाच तो जगद्गुरुं जमिनीला समांतर असा होतो. वसुदेवसुतं म्हणूनच देवं पशूंप्रमाणे नित्य झोपेत म्हणजे अज्ञानात कंसचाणूरमर्दनं राहू नका. देवकी पशूंमध्ये असलेली पण परमानन्दं मानवाला कृष्णं खास बहाल वन्दे केलेली देणगी म्हणजे जगद्गुरुं परमेश्वरांनी बुद्धिमत्ता आहे. कस्तुरीतिलकं आणि त्या बुद्धीचा ललाटपटले नीट उपयोग करून वक्षस्थले स्वतःचाच कौस्तुभं म्हणजे मीचा शोध घ्या. नासाग्रे मी कोण वरमौक्तिकं आहे? मी करतले कोठून आलो आहे? आणि मला वेणुकरे जायचे कोठे आहे? कङ्कणं मग तुमच्या सर्वाङ्गे लक्षात येईल की हरिचन्दनं एक एक सुललितं योनीमध्ये कण्ठे च कोटी कोटी फेरे घेत मुक्तावली 84 लक्ष गोपस्त्री कष्टदायक परिवेष्टितो योनी भोगल्यावर विजयते ईश्वराने एक मुक्तीची गोपालचूडामणि संधी म्हणून ही नरकाया मला वसुदेवसुतं दिलेली आहे. देवं मग कंसचाणूरमर्दनं मी नरक देवकी जवळ करणारे क्षुद्र परमानन्दं असे विषय सुख कृष्णं रात्रंदिवस वन्दे का बरं उपभोगत बसलो जगद्गुरुं आहे? मी त्या वसुदेवसुतं उपभोगांना विषच देवं मानले पाहिजे. पण आपण हे कंसचाणूरमर्दनं जाणत नाही. देवकी कारण परमानन्दं तारुण्यामध्ये कृष्णं आपल्याकडे वन्दे तारुण्यसुलभ भावना जन्माला जगद्गुरुं येत असतात. वसुदेवसुतं आपल्याला देवं बाह्य सगळी सुख बोलावत असतात, कंसचाणूरमर्दनं खुणावत असतात देवकी आणि आपण परमानन्दं ज्या कार्यासाठी कृष्णं आलेलो आहोत वन्दे ते कार्यच विसरून जगद्गुरुं जातो. आपण परमेश्वराला वसुदेवसुतं वचन दिलेलं असतं, देवं की हे परमेश्वरा, तू मला कंसचाणूरमर्दनं ही मानवाची काया देवकी म्हणजे नरकाया दिलीस, परमानन्दं तर मी कृष्णं जास्तीत वन्दे जास्त माझ्या आत्म्याची प्रगती करीन. जगद्गुरुं
पण हे जन्माला यायच्या पूर्वीचं वचन आहे. जन्माला बाहेर आल्यावर या मोहमयी दुनियेमध्ये आपण हे सर्व विसरून जातो आणि पुन्हा एकदा कर्माच्या चक्रात अडकून जातो. कारण आपल्यामध्ये मोहरूपी, मदरूपी, मत्सरूपी सर्व षड्रिपू, सर्व प्रकारचे अवगुण भरले जातात. आपण सगळ्या मार्गाचा अवलंब करतो आणि जास्तीत जास्त विषय सुख आपल्याकडे कसे प्राप्त होईल ह्याचाच विचार करतो. आपल्याकडे फार मोठी समोर प्रलोभनं असतात आणि त्या प्रलोभनांना आपण गुंतत जातो. आपण त्याच्या पाठीमागे धावतो. आपण काय करतो तर हे मायाजाळ आहे आणि हे मायाजाळ आहे हे जन्माला यायच्या आधी माहिती होतं. पण इथे आल्यावर मात्र पूर्णपणे आपल्यावर त्याचा पडदा पडतो. आपल्या लक्षातच येत नाही की आपण आपल्या परमेश्वर रूपी मातेला कोणतं वचन दिलं आहे. आपण पूर्णपणे विसरून जातो आणि या संसारात अडकून जातो. जन्म, शिक्षण, त्याच्यानंतर नोकरी किंवा बिझनेस, लग्न, मुलं आणि मग वार्धक्य. वार्धक्य आलं कीच आपण समजतो की आता आपण, कारण शरीर आपल्याला सांगत असतं, या आपल्या शरीरातल्या 16 सहस्त्र नारी ज्या आहेत ना, त्या आपल्याला सांगत होत्या की ताकद आहे तोपर्यंतच हे शरीराचं चलनवलन आहे. पण आपण तेव्हा लक्षात घेत नाही. आपण त्यावेळी शरीराकडे लक्ष देत नाही. आपण काय करतो? धावतो, पळतो आणि त्यासोबतच आपल्या शरीराला व्यवस्थित आहार देत नाही, निद्रा देत नाही, तिचं योग्य संगोपन करत नाही. आपण काय करतो? कारण तारुण्याचा जोश असतो ना आपल्यामध्ये. ह्या नरदेहामध्ये तारुण्याचा जोश असतो. त्यामुळे आपण ज्या शरीराने आपण मौजमजा करतो, त्याच शरीराकडे आपण योग्य वेळेत ध्यान देत नाही, लक्ष देत नाही. आपण काय करतो? काहीही खातो. हल्ली तर बाहेर तुम्हाला माहितीये की सकस अन्न मिळतच नाही. पण वेळेचा विचार न करता आपण आपलं सगळं गणित बिघडवून ठेवलेलं आहे. IT कंपनीवाले रात्री रात्री जागतात आणि दिवसा झोपतात. तुमच्या शरीराचं चलनवलन हे योग्य प्रकारे होतच नाहीये. भरण पोषण होत नाहीये. त्यामुळे आज सगळ्यांना शांतीची, योग मार्गाची भरपूर आवश्यकता आहे. पण तरी सुद्धा वेळेअभावी या गोष्टी तुम्ही करूच शकत नाही आहात. कारण तुमच्या समोर आज नको, नंतर असं करून तुम्ही तो काळ वाया घालवत आहात. किंवा आपण वाया घालवला देखील असेल. कारण आपल्या वयानुसार आपण विचार केला तर योग्य वयामध्ये आपण ध्यानधारणेच्या मार्गावर आलोच नाही. आपण काय केलं? तर आपण आपल्या संसारात अडकलेलो होतो. मुलाबाळांचं करण्यात, सासू सासऱ्यांचं, आई वडिलांचं, नवऱ्याची मर्जी. पण हे सगळे आत्मे जे आपल्या आजूबाजूला देखील होते, त्यांनी परमेश्वराला वचन दिलं होतं की मी माझ्या आत्म्याची प्रगती करेन. आणि आपण इथे येऊन काय केलं? हा नरदेह वाया घालवला. त्यामुळेच योग्य वेळी आपण ध्यानाला सुरुवात करायला हवी. हे तर नक्कीच आहे. कारण जेव्हा वृद्धापकाळ येतो, शरीर थकतं, त्यावेळी मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाही. दीपज्योत जशी शांत झाल्यावर समईत तेल घालून उपयोग नसतो. चोरांनी सर्व लुटून नेल्यावर सावध होऊन काहीच उपयोग नसतो. वय सरल्यानंतर वनिता विलासांचा काही उपयोग नसतो. आणि पुराचे पाणी वाहून गेल्यावर जर आपण ब्रिज बांधला म्हणजे सेतू बांधला तर त्याचा काहीच उपयोग नाही. तसेच देह पातानंतर मुक्तीचा विचार करायचा नसून याची देही याची डोळा पाहीन मुक्तीचा सोहळा, हे आपण ध्येय ठेवले पाहिजे. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण हे असे आतापासून सुरुवात करूच शकतो. आणि आपण ती देवीच्या नवरात्र ध्यानातच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हळूहळू तुम्ही प्रगतीपथावर आहात.
अगदीच काही आपण म्हणजे ध्यानाच्या मार्गात किंवा परमेश्वराकडे जाण्याच्या मार्गात गैरगुजरे नाही होत, हे तर नक्कीच. कारण आपण लहानपण खेळण्यात घालवलं, तरुणपण आपलं काम करण्यात घालवलं, कळलं ना? आणि जेव्हा आपण वृद्ध होत चाललेलो आहोत, तर आपलं शरीर हे आपली साथ सोडायला लागलेलं आहे. कारण त्याचा आपण व्यवस्थित वापरच नाही केला. योग्य प्रकारे आपण आहार, निद्रा घेतली असती आणि वेळेचं नियोजन केलं असतं, तर आपलं शरीर अजूनही सुदृढ राहिलं असतं. पण आपण काय केलं? आपण जी नियम पाळायचे होते, ते नियम न पाळता आपण स्वैराचाराने वागलो आणि स्वैराचाराने वागल्यामुळे आपलं शरीर हे जे आहे, हा जो नरदेह आहे, याचा नरकासूर बनवलाय. कारण आता आपण कुठल्याही वेळी काहीही खातो, कधीही झोपतोय, कधीही काम करतोय आणि एवढं सगळं करून आपल्यात अमृतवाहिनी वाहते का हो? अजिबात नाही. कारण आपल्या शरीरातील दोषच प्रकर्षाने बाहेर येतात. आज काय मला कंटाळाच आलाय, आज काय मला झोपच येत आहे, आज मला बिलकुल इच्छा होत नाही बाहेर एन्जॉय करायची. आज काय झालेलं आहे, आज मला करपट ढेकर येत आहेत, आज उलट्या होत आहेत. ह्या ज्या सगळ्या क्रिया आहेत, ह्या आपल्या शरीराशी आतील संबंधित आहेत. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, की ह्या ज्या क्रिया आहेत, त्या आपल्या शरीरातील नरकासुराला बढावा देत आहे. आपलं शरीर, आपल्या शरीरातील नाड्या, आपल्या शरीरातील अवयव हे आपल्याला सुदृढ ठेवत नाहीयेत. तर काय करतायत? आपण रोगांच्या आहारी जात आहोत. कारण पूर्वजांनी घालून दिलेल्या योग्य आहार निद्रेचा आपण नियम तोडलेला आहे. आपण सकस अन्न जेवत नाही आहोत. आपण कधीही काहीही करत आहोत. आणि हे शरीराचं गणित जे आहे, ते आपणच आपल्या हाताने बिघडवून ठेवलेलं आहे. चला तर मग पुन्हा एकदा श्रीकृष्ण महाराजांना आपण विनंती करूया, की माझं शरीर कसं सुदृढ होईल याबाबतचा मंत्र मी म्हणत आहे आणि माझ्यात अमृतवाहिनी वाहू दे. हीच तुमच्याकडे प्रार्थना. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं 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 कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं
कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं 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 कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्वासावर लक्ष वसुदेवसुतं केंद्रित. देवं कंसचाणूरमर्दनं देवकी पंचपक्वान्नाचे परमानन्दं ताट जसे वाढले कृष्णं की न वन्दे बोलावताही जगद्गुरुं गलिच्छ माशा तो पदार्थ वसुदेवसुतं देवं बिघडवण्यासाठी येतातच ना. खाण्याची एखादी कंसचाणूरमर्दनं वस्तू उघड्यावर देवकी पडली की झुरळ सुद्धा ते परमानन्दं आयती खाण्यासाठीच तयार कृष्णं असतात. वन्दे झाडाला फळं जगद्गुरुं लागली की त्यावर वसुदेवसुतं दगड मारायला ऐत देवं खाऊ सुद्धा तयार असतात. त्याप्रमाणेच कंसचाणूरमर्दनं कोणी सत्कार्य करू देवकी लागले किंवा कोणी परमानन्दं देवाच्या कृष्णं भजनी लागले. वन्दे नादी लागणेच म्हणणं, जगद्गुरुं पण भजनी लागले की वसुदेवसुतं दैत्य जे असतात ना ते देवं अस्वस्थ होतात. कारण कंसचाणूरमर्दनं ते तुमच्या आमच्यातच असतात ना, देवकी ते बाहेर कुठेही नसतात. तुमच्या परमानन्दं आमच्यासारखे मनुष्य प्राणी कृष्णं जेव्हा वन्दे आपण एखाद्या जगद्गुरुं चांगल्या कार्याच्या वसुदेवसुतं नादी लागलो, आपण काय देवं म्हणतो, की "अरे, या महाराजांकडे मी जाते हां" किंवा "या कंसचाणूरमर्दनं महाराजांचा मी जप करते, देवकी या परमेश्वराचा मी जप करते." परमानन्दं तर लगेचच कृष्णं त्यांच्यातील दैत्य जे वन्दे असतात ना, ते जागृत जगद्गुरुं होतात, ते अस्वस्थ होतात. वसुदेवसुतं ते निंदा देवं करतात, नालस्ती करतात, अपप्रचार करतात. कंसचाणूरमर्दनं पण तुम्ही विचार देवकी करा, की त्यांनी निंदा परमानन्दं नालस्ती केली तरी कृष्णं सुद्धा तुम्ही वन्दे तुमच्या जगद्गुरुं ध्येयापासून डळमळू नका. वसुदेवसुतं कितीही देवं मदोन्मत्त, चंड, मुंड, शुंभ, निशुंभ, कंसचाणूरमर्दनं महिषासूर, कंस, देवकी जरासंध, रावण, परमानन्दं हिरण्यकशिपू, कर्ण, कृष्णं दुर्योधन किंवा वन्दे नरकासूर जगद्गुरुं निर्माण झाले ना, तरी वसुदेवसुतं भक्ताचा देवं एकही केस वाकडा होत नाही. म्हणून तर कंसचाणूरमर्दनं हे लक्षात घ्या, देवकी की 18 परमानन्दं औक्षाहिणी सैन्य सोडून कृष्णं वन्दे अर्जुनाने फक्त श्रीहरीला जगद्गुरुं स्वीकारले. वसुदेवसुतं बरोबर आहे की नाही? देवं अर्जुनाने काय केलं? फक्त श्रीहरी म्हणजे श्रीकृष्णाला कंसचाणूरमर्दनं देवकी स्वीकारलं. न धरी शस्त्र परमानन्दं करी मी गोष्टी कृष्णं सांगेन चार वन्दे युक्तीच्या. ते काय म्हणाले? जगद्गुरुं मी हातात शस्त्र धरणार नाहीये. कस्तुरीतिलकं फक्त तुला योग्य ललाटपटले मार्गदर्शन करीन. तुला वक्षस्थले 4 गोष्टी कौस्तुभं युक्तीच्या सांगीन युद्धावर. नासाग्रे अर्जुन वरमौक्तिकं स्थिरचित्त का करतले होता बरं? कारण वेणुकरे त्याच्यावर कङ्कणं श्रीकृष्णाची कृपा होती. सर्वांगे आणि तीच कृपा हरिचन्दनं आज सुललितं आपण आपल्यावर कण्ठे सुद्धा च मिळवत आहोत. मुक्तावली आकाशात जेवढे तारे आहेत गोपस्त्री ना, तेवढेच शत्रू जरी परिवेष्टितो असले, तरी विजयते सुद्धा
श्रीकृष्णाची कृपा असेल तर भक्ताच्या केसालाही धक्का लागत नाही. हे तर आपण महाभारतात देखील पाहिलं आहे. याची देही याची डोळा. भले आपण नसू त्यावेळेला, पण भगवद्गीता किंवा महाभारत हे आपण लहानपणापासून वाचलेलं आहे. पण दैत्य जे असतात ना, ते एवढे निर्बुद्ध आणि अविवेकी असतात की आपण सर्वतोपरी प्रयत्न करूनही भक्तांची दिवसेंदिवस प्रगतीच होत आहे हे पाहून शरणागत व्हायचे सोडून ते काय होतात, बेताल होतात. आणि विनाशकाले विपरीत बुद्धी या न्यायाने त्यांचा पाय खोलातच जातो. विघातक कार्यात दैत्य आपले सारे आयुष्य खर्ची करून नरकात जातात. पण सात्विक भक्त मात्र कसे असतात बरं, सांगा? कुणी निंदा कुणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा, हे धोरण ठेवून क्षणाक्षणाला विधायक कार्य करतात, पुण्य जोडतात आणि मुक्त होतात. पण हे जे मी आता सांगितलंय ते बाह्य गोष्टी नाही हा, एक लक्षात ठेवा. ज्या वेळा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा विचार जे तुमचे असतात, तुमचं मन जे असतं ते भलतीकडेच जात असतं. ह्याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांनाच आलेला असेल. पण म्हणूनच काय आहे, सातत्याची कास धरा. सातत्याची कास धरली तर तुमचे विचार आपोआप कमी होऊ लागतात. तुमच्या एका जागी स्थिर बसा. तुमच्या शरीरातील व्याधी देखील बळावू लागतात. तुम्हाला ती स्थिर बसू देत नाहीत. हे कोण आहेत? हे बाह्य दैत्यच आहेत ना, जे आपल्या शरीरात आपण बोलावलेले आहेत. कारण आपलं मगाशी पाहिलं तसं आपण अवेळी जेवण, अवेळी सगळं करतो. शरीराचं गणिताचं चक्र, घड्याळाचं चक्र आपण वेळेचं पाळत नाही आहोत. त्यामुळेच हे सगळे शत्रू आपल्यामध्ये उद्भवलेले आहेत. आणि जेव्हा आपण शरीराचं शरीराच्या घड्याळाचं नियोजन व्यवस्थित करायला लागतो, त्यावेळी मात्र ज्यांनी आधी आपल्या शरीरात घर केलंय ते रागावून, वैतागून, म्हणजे आपण म्हणतो ना, त्यांचा त्रागा आपल्याला दिसून येतो आणि ते बाहेर येतात. ध्यान करताना तुमच्या बरेच वेळा लक्षात आलं असेल की आपण 1 सेकंद फक्त ध्यानाला बसतो आणि आपले विचार पूर्ण पृथ्वी फिरून येतात. पण तुम्हाला सगळ्यांना एकच सांगते की हे जे षड्रिपू आपल्या शरीरात बसलेले आहेत ना, विचाररूपी किंवा अन्य रोगांतर्फे, ते सगळे दूर होणार आहेत. पण तुम्ही मनाला आवर घालायचा प्रयत्न करा. मनरूपी घोड्याचे सारथी तुम्ही स्वतः व्हा. तुम्ही स्वतःच श्रीकृष्ण आहात. तुमच्या शरीराचे मालक तुम्ही स्वतःच आहात आणि तुम्ही याचा वापर करा. तुम्ही आपल्या मनाला, आपल्या शरीराला, आपल्या विचारांना काबूत ठेवायचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच यश येईल. आपण हीच गोष्ट तर करत नाही ना. आपण काय करतो, त्या विचारांच्या पाठी पळत पळत जातो आणि मग आपण जी आपल्या शरीरात, मनात दाबली गेलेली दुःख असतात त्यांचाच विचार करतो. पुन्हा एका आत्म्यासोबत आपण कटुता वाढवतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला शून्यावर आणायच्या आहेत. कारण या बाह्यरूपी दैत्यांचा आणि झालेल्या घटनांमध्ये आपण गुंतत जायचे नाहीये. कारण गुंतत गेलो ना तर विनाशकाले विपरीत बुद्धी होते आपली. कारण आपण चांगल्या मार्गावर असताना जो आधी घडून गेलेला विनाश आहे ना, तो आठवून आपण आपली बुद्धी विकारांमध्ये पुन्हा आणतो. आपण पुन्हा नको असलेल्या वाईट विचारांमध्ये अडकतो आणि तेच तर आपल्याला करायचं नाहीये. त्याच नरकातून आपल्याला बाहेर यायचं आहे. आणि हा नरकासूर आपल्या शरीरातच आहे, मनातच आहे, हे तर आपल्याला माहीत झालेलं आहे. मग त्याचा नायनाट तर आपल्याला करायचाच आहे. आणि तो केला तरच ही दिवाळी खऱ्या अर्थानं तुमची आनंददायी आणि आरोग्यदायी होणार आहे. तुम्ही मनाने स्थिर होणार आहात. त्यामुळेच जरूर या साधनेला तुम्ही रोजच्या रोज करा. तुम्ही रोजच्या रोज ध्यानाला बसा. वेळ वाया घालवू नका. काहीही नाही तर पहिले तुम्ही 21 दिवस नुसतं बसा. फक्त वेळ पाळा. शरीराच्या घड्याळाशी आणि बाह्य वेळेशी तुमचं गणित जुळलं पाहिजे. तुम्ही मनात फक्त चांगले विचार करा.
चांगले क्षण आठवा. हेही एक प्रकारचं ध्यानच आहे. तुम्ही स्वतःच्या शरीराला, मनाला रोज धन्यवाद द्या. त्यांचे आभार माना. प्रत्येक अवयवाचे आभार माना, की आजपर्यंत तू मला उत्तम साथ दिलेली आहेस. जेणेकरून हे आपल्या शरीरातले, मनातले अवयव उत्तम कार्य करायला लागतील. तुमची काया ही म्हातारी म्हणजे वृद्ध न होता तरुण होण्यास, तरुण राहण्यास मदत होईल. कारण वृद्धत्वामध्ये शरीरातील सगळे अवयव शिथिल व्हायला लागतात आणि हे जे तारुण्याचं रहस्य आहे ते तुम्ही आत्तापासूनच अंगी बाणवा. किमान रोजच्या रोज ध्यानाला बसल्यावर आपल्या शरीरातील सर्व अवयवांना धन्यवाद द्या, की त्यांनी आजपर्यंत तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे, साथ दिलेली आहे. डोळ्यांना द्या, कानांना द्या, नाकाला द्या, डोक्यावरच्या केसांना द्या, अखंड सगळ्या अवयवांना. आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपला दिवस किती सुंदर बनत चाललेला आहे. आपल्यात ऊर्जा वाहत आहे. ही अमृतरूपी ऊर्जा जी आहे ती आज आपण श्रीकृष्ण महाराजांकडनं घेतलेली आहे. त्यामुळे त्यांना आपण हृदयावर विराजमान केलेलं आहे. ते शांतपणे योगनिद्रेत आहेत. योगनिद्रेत नाही, योगाच्या भूमिकेत आहेत. आणि योग करत असताना त्यांच्याप्रमाणे आपण देखील स्थिर होऊया. झालेली जी कर्म आहेत, आपल्याकडनं घडून गेलेली, त्या चांगल्या वाईट कर्मांचा विचार न करता पुढे आपण जी कर्म कळत नकळतपणे, अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षात करणार आहोत, तेव्हा मात्र आपण सभान ठेवून करूया. आपण प्रत्येक कर्म केल्यावर ते रोज रात्री श्रीकृष्णचरणी अर्पण करूया. तरच आपल्यातील खऱ्या अर्थाने नरकासुराचा वध होणार आहे. श्वासावर लक्ष केंद्रित आणि पुन्हा आपण श्रीकृष्ण ध्यान करत आहोत. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं पुराणातल्या कथेप्रमाणे आजच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून 16 सहस्त्र नारींची सुटका केली. ही पुराणातील कथा आहे, बरोबर आहे. पण आजच्या काळामध्ये आपल्याला या कथेचा आपण जर संबंधच बघितला तर हे 16 सहस्त्र नाड्या म्हणजे आपल्या शरीरातील या नाड्या आहेत. कारण वृद्धापकाळ आलेला आहे आणि इंद्रियांनाच दुर्बलता आली आहे. समोर सगळं वैभव असतं, आपल्या मन तीव्र वासनांनी वेडपिस झालेलं असतं. इंद्रिय मात्र अशक्त झालेली असतात. अशा वेळी सबंध आयुष्य आपण ज्या इंद्रियांच्या नादी लागलो त्या इंद्रियांनीच आपल्याला दगा दिलेला पाहून आपला जो जीव असतो ना, त्याला प्रचंड वैफल्य येतं. तो परमार्थाचा विचार करू लागतो. सबंध जन्म विषय वासना भोगण्यात घालवलेला असतो आणि वार्धक्य आल्यावर मात्र मन परमार्थात रमत नाही.
आणि प्रपंचात प्रगती नाही व परमार्थ यात गती नाही. म्हणून आपण तो जीव म्हणजे आपला कासावीस होऊ लागतो. मृत्यूची आपल्याला भीती वाटू लागते आणि यमदेवाचे बोलावणे येते तेव्हा अंगावरील लंगोटीही आपल्याला सोडून जावे लागते, याचं भान येतं. जसं आपण परदेशात जायचं असेल तर तो जीव त्या देशात कोणत्या प्रकारची चलन व्यवस्था आहे तिचा संग्रह करू लागतो, त्याबद्दलची माहिती घेऊ लागतो. आणि आपण मात्र काय करतो? कारण तेव्हा आपण फिरायला जाणार असतो ना. पण आपल्या हे लक्षात येत नाहीये की वृद्धापकाळ आला तरी सुद्धा आपल्याला परलोकात जायचं आहे व तेथे लागणाऱ्या पुण्यसंग्रहाचा विचारही आपल्या मनात शिवत नाही. जो मृत्यू अटळ आहे त्याचा विचार आपण अशुभ समजून झटकून देतो आणि जे वैभव अशाश्वत आहे ते शुभ समजून त्याला कवटाळून बसलेलो असतो. प्रवासाला जायच्या आदल्या दिवशी आपण सामानाची बांधाबांध झाली आहे त्याची गडबड उडत नसते बघा. म्हणजे काय? तर आता आपल्याला परदेशात जायचे तर आपण विजा, पासपोर्ट या सगळ्या गोष्टी, तिथलं चलन, तिथे राहायची सोय, तिथलं हॉटेल, खाणं पिणं किंवा काय नोकरीसाठी जात असो, हे सगळ्याची आपण आधी तयारी करतो. पण विचार करा, मृत्यूनंतरच्या जीवनासाठी आपण कोणती तयारी करतो बरं? कोणतीच नाही. कारण ज्याची तयारी झाली आहे ना तो शांत असतो. पण ज्याची तयारी अपूर्ण आहे आणि आता गाडी स्टेशनवर येत आहे त्याला मात्र अत्यंत मनस्ताप होतो. कारण त्याचा पुढचा प्रवासही कष्टदायक होतो ना. कारण गाडीची वेळ झाली तरी त्याची तयारी काय असते तर अपुरी असते आणि त्याला मनस्तापही होतो व पुढील प्रवासही अत्यंत कष्टदायक होतो. म्हणून जे आपले संत महात्मे होते ना ते आपले सामान सुमान बांधून कायम तयारीतच असायचे. कारण मृत्यूलोकी आपण अल्प काळासाठी आलेलो आहोत हे ते कधीही विसरत नाही, की जे की आपण मानव विसरलेलो आहोत. आपली एक भावना अशी असते, अरे जन्माला घालणारा तोच आहे, मग तोच नेणार, मग आपल्याला उपभोगण्यासाठी पाठवलेला आहे. अगदी खरं. आपल्याला हे शरीर, ही जी सृष्टी आहे, ही माया आहे, ही त्यांनी आपल्याला उपभोगण्यासाठीच पाठवलेली आहे. पण तरी सुद्धा कधीतरी आपल्याला परत जायचं आहे ही भावना सुद्धा आपल्याला थोडी भीतीदायक वाटते ना. पण परत जायचं आहे हे नक्कीच आहे. त्यामुळे मृत्यू जिंकला आहे असं समजू नका. कारण मृत्यूला आनंदाने जर तुम्ही कवटाळत असाल, त्याला प्रेमाने बोलवत असाल तर आपली पुण्याची शिदोरी ही किंवा नामजपाची शिदोरी ही आपल्या पाठीमागे असायलाच पाहिजे. हा आपला बँक बॅलन्स आपल्याला या जन्मातच या नरदेहानीच कमवावा लागतो. आणि आपण काय कमवतो? तर सगळ्या प्रकारचे विषय, धनसंपत्ती, जमिनी, जागा ह्या गोष्टी आपण मिळवतो. आपलं नाव असं झालं पाहिजे की आपण मेल्यानंतर अरे हे यांनी बांधलेलं होतं, हा आत्मा किती उत्तम प्रकारचा होता असं म्हटलं पाहिजे. आपण परोपकार केले पाहिजेत. पण आपण हे काहीही करत नाही. आपण काय करतो? अगदी वयाच्या 99व्या वर्षी पण कराराने जमीन घेण्यात आपल्याला फार मोठा उत्साह असतो. आणि अचानक जेव्हा यमदेव आपल्यासमोर येऊन उभे राहतात ना त्यावेळेला आपली बोबडी वळते. कारण आपण त्या प्रवासाची तयारीच केलेली नसते. तर मृत्यूला घाबरू नका. कारण जीवनावरील आसक्ती ही तुम्ही वाढवलेली आहे आणि ती मात्र आता कमी करायची संधी तुमच्या समोर आलेली आहे. आणि या संधीचा तुम्ही नक्कीच उपयोग करा. आपल्या शरीरातील नरकासुराचा वध तुम्ही अशा प्रकारे करू शकता आणि पुढच्या शाश्वत जीवनाची तयारी तुम्ही या अशाश्वत जगातच करू शकाल. हे तर नक्की आहे. कारण मृत्यू म्हणजे काय माहितीये का? एक सुंदर हे आहे की परमेश्वराला हिशोब देण्याचा तो मंगल दिवस आहे. आपण घरातले कर्ते असतो, मुलांना म्हणतो ना, मी तुला एवढे पैसे दिलेत त्याचा हिशोब दे. मुलांनाही राग येतो बघा. आपल्या जीवाचं पण तसंच आहे. कारण परमेश्वरांनी आपल्याला इथे सत्कर्म करायला पाठवलेलं आहे, स्वप्रगती करायला पाठवलेलं आहे. पण आपण काय करतोय? आपण मात्र तो वेळ वाया घालवत आहोत. आणि जेव्हा ती वेळ येते, मृत्यू नामक
उत्तर देण्याची, त्यावेळेला आपण गडबडतो. कारण त्याला आपण हिशोबच देऊ नाही शकत. आणि तो आपल्या पापपुण्याचा हिशोब आपल्या समोर ठेवतो. प्रत्यक्षात ही गोष्ट खरी असेल किंवा खोट्या असतील, या कल्पना, नरक किंवा स्वर्ग, परमेश्वर, ह्या जरी आपण आणलं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कस्तुरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं यमदेव आहे, प्रत्यक्ष श्रीकृष्ण सुद्धा आहे किंवा नाहीये, हा सुद्धा विचार तुम्ही करू नका. आपल्या स्वतःशी तुम्ही प्रामाणिक राहा. तुमच्या स्वतःला म्हणजे स्वतःच्या आत्म्याला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तुमच्या मनाला तुमचं उत्तर द्यायचं आहे. आपल्याला बाह्य कोणालाही हे उत्तर द्यायचं नाहीये. आपण कसे वागलो हे आपल्यालाच माहिती असतं. आपणच आपला आरसा असतो. आपणच आपला देव आहे. आपण हे तर समजतोय ना, आपल्यातच देव आहे. मग आपल्या अंतरात्म्यातील देवाला तुम्ही म्हणजे या श्रीकृष्णाला तुम्ही उत्तर द्यायला बांधील आहात. पण त्यासाठी तुमची तेवढी तयारी झाली आहे का? तुम्ही पळवाटा शोधू नका. पळवाटा शोधून उत्तरं मिळत नसतात, मार्ग मिळत नसतात. त्यासाठी तुम्ही दिवसातला किमान 1 तास स्वतःसाठी द्या. अंतर्मुख व्हा, ध्यानाला बसा, आपल्या चुकांचा विचार करा आणि मग त्या सोडून द्यायला शिका. आणि नवीन येणाऱ्या घटनांना साक्षेपी दृष्टीने पहा. ही खऱ्या अर्थाने तुमची दिवाळी असणार आहे, जी तुम्ही पुढच्या मार्गासाठी तुम्ही तयार होत आहात. तुमचं मन आणि शरीर एक पुढच्या नवीन आनंदी दिवाळीसाठी तुम्ही तयार करत आहात, की जेणेकरून तुमचं शरीर आणि मन हे त्या उत्साहाने कार्यरत होईल. त्याला मनाचं वार्धक्य येणार नाही. कारण तुम्ही आता परमेश्वराकडे म्हणजे आत्म्याचा परमात्म्याकडचा प्रवास तुम्ही आता पार करणार आहात. चला तर मग 5 मिनिटं परत एकदा ध्यान मंत्र म्हणूया आणि मग आपल्या मूळ स्थितीमध्ये परत येऊया. त्यासाठी योगेश्वर श्रीकृष्णाला आपण आपल्या हृदयात स्थान दिलेलं आहे आणि त्याच्या करवीच आपल्या मनातील, आपल्या शरीरातील नरकासुराचा आपण आज वध केलेला आहे. आणि आता आपण मुक्त झालेलो आहोत. कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं झालेलो आहोत. कंसचाणूरमर्दनं सळसळता प्रवाह आपल्यात देवकी वाहत आहे. हे परमानंदं अमृत आपण प्यायलेलो कृष्णं आहोत. वन्दे श्रीकृष्णाचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहे आणि कस्तुरीतिलकं त्या सुंदर जगात ललाटपटले आपण प्रवेश वक्षस्थले केलेला आहे, जिथे कौस्तुभं आपण आपलं शरीर मन नासाग्रे निरोगी केलेलं आहे. वरमौक्तिकं करतले आपण सर्व वेणुधरे प्रकारच्या सुहासं विकारांपासून आता आपल्याला स्वतःला दूर करवंदे ठेवणार आहोत. चंदनं सुललितं विकार मनात आला कंठे च की श्रीकृष्णाचं मुक्तावली ध्यान करून आपण त्या गोवर्धनी विकाराला समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न वेणुगोपीवेशे करणार आहोत. गोपालचूडा वसुदेवसुतं चला तर मग देवं या सुंदर अशा कंसचाणूरमर्दनं नरकासुराला देवकी श्रीकृष्णाकडून परमानंदं कृष्णं म्हणजे सुंदर अशा वन्दे श्रीकृष्णाकडून जगद्गुरुं आपण आपल्या मनातील आणि वसुदेवसुतं शरीरातील देवं नरकासुराचा वध केलेला आहे. आणि कंसचाणूरमर्दनं आपलं देवकी शरीर एकदम, परमानंदं आपला देह जो कृष्णं आहे, हा वन्दे नरदेह जो आहे, हा जगद्गुरुं सौंदर्यवान, वसुदेवसुतं बाह्य देवं सौंदर्य नाही हा, आंतरिक सौंदर्याने कंसचाणूरमर्दनं नटवलेला आहे. देवकी श्वासावर लक्ष परमानंदं केंद्रित करा कृष्णं आणि वन्दे आपल्या भौतिक जगद्गुरुं शरीरात परत यायचा वसुदेवसुतं प्रयत्न देवं करा. कंसचाणूरमर्दनं उत्तम प्रकारचं ध्यान तुम्ही देवकी आज केलेलं आहे. परमानंदं हे आपल्या कृष्णं संपूर्ण वन्दे शरीराबद्दल होतं, आपल्या जगद्गुरुं मनाबद्दल होतं. वसुदेवसुतं तुम्ही त्याचा देवं आनंद घेतलेला आहे. कंसचाणूरमर्दनं तुम्हाला एक वेगळ्या देवकी प्रकारची जागृती प्राप्त परमानंदं झालेली आहे. कृष्णं वन्दे पायाची हालचाल करा, जगद्गुरुं हातांचीही हालचाल करा. वसुदेवसुतं हात देवं एकमेकावर घर्षित करून मिळालेली ऊर्जा कंसचाणूरमर्दनं आपल्या डोळ्यांवर ठेवा. देवकी डोळे परमानंदं उघडू नका. कृष्णं डोळ्यांवर वन्दे दोन्ही तळवे ठेवा. जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं 5, 4, 3, कंसचाणूरमर्दनं 2, देवकी 1, 0. परमानंदं
ज्यांना ध्यानातून बाहेर पडायला वेळ आहे त्यांनी त्याच स्थितीमध्ये बसून राहावे. आणि जे ध्यानातून बाहेर आलेले आहेत त्यांनी मनःपूर्वक सगळ्यांचे आभार मानावे, सगळ्यांना धन्यवाद करावे. मनात तुमच्या आता जेवढे जेवढे सगळे असतील सूर किंवा असुर, म्हणजे तुमची आवडती माणसं किंवा नावडती माणसं, त्या सगळ्यांचे आभार माना. आपल्या शरीराचे आभार माना. आपण जिथे बसलोय त्या पंचतत्वाचे आभार माना. आणि अशा प्रकारचा नरकासूर आपण मारून आपली प्रगतीची नौका, जी त्याचं सारथ्य आपले श्रीकृष्ण भगवान करत आहेत, त्यांनाही मनःपूर्वक आपण प्रार्थना करून, नमस्कार करून आजचं हे ध्यान संपवत आहोत. त्याला विश्राम देत आहोत. आपणा सगळ्यांना पुन्हा एकदा नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. असाच आपला प्रवास साधनारूपी पुढे जाऊ दे हीच प्रार्थना करू. आणि भगवती क्लासेसचे सुद्धा मनपूर्वक आभार मानून आजचं ध्यान आणि ज्ञान हे सत्र आम्ही संपवत आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.